नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानखडे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आता सकाळच्या वाजले 9 आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. तर मित्रांनो, आज आहे 1 मे आणि मी चाललो शेगावला लग्नामध्ये. आणि कसा राहणार आपला लग्नाचा ब्लॉग हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आमच्याकडे 45-44 सेल्सिअस ऊन तपत आहे. आणि तुमच्या राज्यामध्ये काय टेम्परेचर आहे मला कमेंटमध्ये खाली सांगून द्या. तुम्ही बघू शकता आमच्या सकाळी सकाळी किती ऊन आहे. खतरनाकमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ऊन तापत आहे. तुमच्या राज्यामध्ये सांगा काय टेम्परेचर चालू आहे. तर चला मित्रांनो, आपण जाऊ आता डायरेक्ट लग्नामध्ये. मित्रांनो, जाण्याच्या अगोदर मी करून घेतो पहिले नाश्ता. मस्त पोहे बनवले आहे ना गरम गरम, तुम्ही बघू शकता. आणि छोटा चम्मचच्या जागी मी घेतला डायरेक्ट सराटा. एका घासामध्ये सगळे पोहे खतम. तर चला मित्रांनो, मी खातो आता फटाफट पोहे. मित्रांनो, नाश्ता झाला खतम. आता मी पिऊन राहिलो पाणी, ते पण कपामध्ये. चाय तर मी कपामध्ये काही पेत नाही, तसंही काही पेत नाही, म्हणून म्हटलं पाणी तरी पिऊन घ्या, त्याला राग आला नाही पाहिजे म्हणून. मित्रांनो, गायले बी मी देऊन देतो आता फटाफट नाश्ता. गेली इकडे गाय, खाओ खाओ. मी नका खाल्ले मित्रांनो गप्पागप्प पोहे. आता गाई खाऊन राहिली गप्पागप्प पोळ्या. आणि मित्रांनो, हे जे झाड आहे हे केळीचं झाड आहे. आम्ही लावलं हे केळीचं झाड. मस्त मोठं झालं हे. मस्त केळं खाऊ आम्ही त्याचे. आणि इकडे थोडीशी आहे मस्त. इकडे 2 झाडं आहे. काय कायचे ते काही माहीत नाही मला. आता गाईचे झाले पोळ्या खतम. आता गाई म्हणते की मला पोहे पाहिजे होते. पोहे तर झालेले आहे खतम. पोहे खायला आता उद्या परवा. झालं काय? भरलं का पोट? अरे मारत नाही ने, त्या भिवून राहिले मित्रांनो मला काय. आता काय मोबाईल खातं वय ना. चलो भागो यहाँ से. आणि मित्रांनो, हे लिंबाचं झाड एवढं मोठं बघू शकता किती मोठं झालं ते. आणि दिवसभर इकडे सावलीच असते या पुऱ्या एरियामध्ये, ते पण या झाडाच्या पायी. हे गाय काय सुसून नाही राहिले. हे चलो भागो. पोहे पाहिजे म्हणते ते आता मला. आता इले कुठून पोहे आणून देऊ मी. चला मित्रांनो, गाय तर गेली. आणखी मित्रांनो अर्धा घंटा बाकी आहे जाण्यासाठी. मित्रांनो, जाण्यासाठी झालेलं आहे रेडी. आणि मी घातलेली आहे टोपी, काऊन की ऊनले आहे त्याच्यामुळे. तर चला मग. I cannot breathe through toxic skies. You pollute me with your lies. Thought I'd die along with my sense of time, and I'm not alright. Feel trapped in my mind, I can't escape even if. आता आलो आम्ही बस स्टँडवर. चला ॲटोत बसलो आपण. हा इकडे ॲटो उभा आहे. देशी स्टाईलमध्ये काका ॲटो चालू करून राहिले आता खतरनाकमध्ये. काका तुम्हाला आता काकाचा ॲटो स्टार्ट करणार. पहिला मिशन मित्रांनो फेल झाला. आता दुसरा मिशन आहे. ये हो गया मित्रांनो स्टार्ट. इकडे मित्रांनो आंबे आहे मित्रांनो या डब्यामध्ये. दोन्ही आंबे खाता खाता शेगावले. फायनली मित्रांनो आता ॲटो निघालेला आहे. If I try to, little too late to weaken too kind. My heart is on fire and I'm burning alive, so I guess I'm not fine. Still trapped in my mind. The date been in my mind for days. Wish I could get away. You know it isn't. मित्रांनो, मी आता पोहोचलेलो लग्नामध्ये.
फायनल मित्रांनो आता लग्न झालेलं आहे स्टार्ट. हे आहे हॉटेल एवढी मोठी आणि आतमध्ये चालू आहे लग्न. तर चला आपण इकडून जाऊ आतमध्ये. मला दाखवतो मी आतमधला नजारा कसा आहे तर कशी आहे हे आतमधून हॉटेल. हे आहे मित्रांनो हॉटेलचा एंट्रन्स गेट आणि इकडे आहे जिराफ आणि इकडे आहे हे दोन हाती एक दोन आणि इकडे मस्त थोडंसं फुलं गिलं लावलेलं आहे सजावट करण्यासाठी. आणि अजून आतमध्ये आलं की इथे आपल्याला थोडेसे फिश बघायला मिळणार. आणि एकूण असं आतमध्ये येणं पडते. इकडे समोर चालू आहे लग्न. मित्रांनो इकडे आलं की थोडं आपल्याला भेटणार आहे लॉन बघण्यासाठी. बघू शकता इकडे सगळ्या खुर्च्या गिडच्या टाकलेल्या आहे आणि हा पुरा एवढा मोठा लॉन आहे. तर चला मित्रांनो लग्न गिग्न झालेलं आहे खतम. आपण जाऊ आता जेवण करण्यासाठी. पहिले पेट पूजा श्रीफकाम पूजा. चला फायनल मित्रांनो आपल्यासमोर आल्याची आता डिश काय काय डिशमध्ये तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी करतो आता फटाफट जेवण काहून की माझ्याकडनं काही राहायला जाऊन नाही राहिलं. तर चला मग भेटू नंतर. हे आहे आईस्क्रीमची दुसरी वाटी आणखी एक घेणार. त्याच्यानंतर मठ्ठा झोलतो चांगला ताटामध्ये. आम्ही चाललो दुसऱ्या लग्नामध्ये काहून की आमच्या जातीच्या दोन लग्न आहे. एक तिकडे होतं आता इकडे जाणार. तुम्ही बघू शकता हे हॉटेल किती मोठी आहे. दुसरी हॉटेल शिवाय आहे मित्रांनो. हे हॉटेलपासून तर पुरी हॉटेल. आता आपण या लग्नामध्ये जाऊ आतमध्ये काय आहे तर. मित्रांनो आतमध्ये चालूही नाही झालं अजून. आपण जाऊ काय काय इकडे खाया प्यायचं आहे या लग्नामध्ये. त्या लग्नात मठ्ठा गिट्टा होता. या लग्नामध्ये काय काय खाया प्यायचं आहे ते पाहून येतं. चला तर मित्रांनो इकडे आहे दहीवडे आणि डोसा दोन्ही पण आहे. तर चम्मच किती इकडे डोसा बनवून चालू आहे. आता आपण डोसा पण घेऊ. तर आता मित्रांनो मी आणला दहीवडा बाहेर पुरा खुल्या एरियामध्ये मी पण राहिलो काहून की आतमध्ये कोणी पाहिलं नाही पाहिजे म्हणून. झालेला खतम. आता आपण जाऊ समोर काय नजारा आहे तो पाहू. चला बाप रे बाप कुठून तर एकदम खतरनाक नजारा दिसून राहिला. तर चला मित्रांनो आपण जाऊ आता दुसऱ्या लग्नामध्ये. मित्रांनो एवढ्या एरियामध्ये 3 लग्न चालू आहे. आपण आता जाऊ आजूबाजूच्या लग्नामध्ये जाऊन आलो. आता राहिलं मधातलं लग्न ते आपलं नाही आहे पण तरी आपण तिकडे जाऊ. तर चला मग काय काय तिकडे पण आपण पाहू खायचं. Skies, you pollute me with your lies. Thought I'd die along with my sense of time, and I'm not alright. Feel trapped in my mind, I can't escape even if I try to. Little too late, too weak and too kind. My heart is on fire and I'm burning alive, so I guess I'm not fine. Still trapped in my mind. A date been in my mind for days. Wish I could get away. You know it isn't safe for me to be in this headspace. Drunk and I miss you unless I'm just drunk. Told me to swim then you watched as I sunk. संध्याकाळचे वाजले 4 आणि आम्ही चाललो आता स्त्रींच्या दर्शनासाठी शेगावला. तर चला आणि आई चालली घरी. आईले चालत नाही मंदिरात जायचं. तर आपण जाऊ आता शेगावच्या मंदिरात. चला उतरलो आम्ही ॲटोतून मंदिराच्या बाहेर. समोर आहे मंदिर. आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये. हे आलं मित्रांनो मंदिराचा प्रवेशद्वार. आता आम्ही जाणार आतमध्ये. चप्पल स्टँडमध्ये आम्ही देणार आहे चपला.
इथे एक नंबर चप्पल ठेवायचं स्टँड आहे. फायनल मित्रांनो चप्पल घेतलं झाला. आता आपण मित्रांनो मी धुवत आहे जरा पाय, काऊन की मंदिरात जाण्याचं अगोदर पाय धुणं पडतात. हातपाय गीतपाय धुणं झाले. आता आपण लागू दर्शनाच्या लाईनीमध्ये. चला तुम्ही चला ना दर्शन घेणं. Pollute me with your lies. Yeah, I thought that I'd die. I cannot breathe through toxic skies. You pollute me with your lies. Thought I'd die along with my sense of time, and I'm not alright. Feel झालेला आहे खतम. आता आम्ही चाललो डायरेक्ट चाललो. आणि मित्रांनो हे आहे मंदिर क्लीन करायची गाडी, बघू शकता. मित्रांनो आम्ही मंदिराच्या ये रे तू बी ब्लॉकमध्ये. आणि इकडे बाहेर सगळे परसाद गिळसातेचे दुकानं आहे. इथे बघू शकता हे असं आहे. आम्ही रस्त्यावर चालतच जाऊन राहिलो. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे गजानन महाराजांची पेंटिंग काढलेली आहे भिंतीवर. एक नंबर आहे मित्रांनो. आणि याच्या समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग काढलेली. चला मी तुम्हाला आता दाखवतो. आणि असा आहे शेगावचा परिसर बाहेरचा. आम्ही आलो उसाचा रस पिण्यासाठी. बघू शकता इकडे उसाचा रस. भिंतीवर तुम्ही बघू शकता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग काढलेली आहे. एक नंबर. किती छान दिसत आहे ते पेंटिंग. through toxic skies. You pollute me with your lies. Thought I'd die along with my sense of time, and I'm not alright. Feel trapped in my mind, I can't escape even if I try to. Little too late, too weak and too kind. My heart is on fire and I'm burning up. आमच्या गावामध्ये पण मित्रांनो सिग्नल लागलेले आहे, पण कोणी रोल तोडून टाकते डायरेक्ट. Trapped in my mind, I can't escape even if I try to. Little too late, too weak and too kind. My heart is on fire and I'm burning alive, so I guess I'm not fine. Still trapped in my mind. A date been in my mind for days. Wish I could get away. You know it isn't safe for me to be in this headspace. Drunk and मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे घरी. आणि हे आहे आमचं घर. आता आम्ही घुसतो घरात. चला मग. मित्रांनो आज आहे आपला ब्लॉगचा दुसरा दिवस आणि मी झालो आंघोळ करून रेडी कामावर जाण्यासाठी. तर चला मित्रांनो आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र. I cannot breathe through toxic skies. You pollute me with your lies. Thought I'd die along with my sense of time, and I'm not alright. Feel trapped in my mind, I can't escape even if